सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पारनेर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींची शक्ती, स्वामींचा महिमा आणि स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्ताची साथ देतात, त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जे काही दुःख येत असतं ते आपल्या भल्यासाठीच येत असतं, या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठी दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज मी जे काही बोलणार आहे ते माझ्या अगदी हृदयामधून मी बोलणार आहे, कारण जे माझ्यासोबत घडलं आहे ते प्रत्येक शब्द आज मी येथे सांगत आहे आणि लिहिताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आणि हाताचा थरकाप होत आहे। प्रत्येक घटना ही प्रत्यक्षात आठवत आहे। स्वामी भक्तांनो, मी लग्नाच्या अगोदरच स्वामींच्या सेवेमध्ये होते। सेवा करणे म्हणजे फार काही करत नसायची, पण स्वामींच्या आरतीला जाणे, त्यानंतर जे काही नामस्मरण सेवा असायची ती सेवा मी करत असायचे। आमच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण हे लहानपणापासूनच होतं, त्यामुळे आम्हा सर्व भावंडांना देवाचं हे खूप वेड होतं। त्यानंतर माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर माझे जे सासर होतं ते जॉईंट फॅमिली होतं। माझे 4 सासरे आणि त्यानंतर त्यांची मुलं, असं खूप मोठं आमचं 20-25 जणांचं कुटुंब होतं। एवढं मोठं घराचं करायचं, खूप साऱ्या जबाबदाऱ्या, त्यामुळे मला काही एक करायला वेळ मिळत नसायचा। आणि आमच्या घरी ज्या माझ्या आजी सासू आहे त्या देवाचं खूप करायचा, त्याच फक्त देवाची पूजा वगैरे करत असायचे, घरात दुसरे कोणी करत नसायचे। आणि दुःखाचे वादळ हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, तसेच आमच्या आयुष्यामध्ये ही चालूच होतं। घरामध्ये आमचं फार काही जमत नसायचं, पण माझे जे सासरे होते त्यांचा खूप एक विचार होता, त्यामुळे आमचं कुणाचं काही चालत नसायचं आणि आम्हाला वायली देखील मिळत नसायचं। त्यामुळे आमचं खूप हॅरेसमेंट व्हायची आणि खूप डिप्रेशनमध्ये आम्ही जात होतो। आणि त्याच दरम्यान मला एक मुलगा आणि एक मुलगी होती। माझे मुलं हे मोठे होत चालले होते। माझा मुलगा हा 10वीला गेला होता, तरी आमच्या घरातील वातावरण हे तसंच होतं। असेच दिवस गेले आणि त्यानंतर माझ्या मुलीचं लग्न करायचं होतं। मुलीचं लग्नही खूप छान झालं, तिला घरचेही खूप छान मिळाले। माझा मुलगा जो 10वीला होता, तो जे पेपर होते ते पेपर त्याने तो गाडीही चालवत असायचा। आणि काय झालं ना, एक दिवस असंच मला असं वाटलं की आपण खूप दिवस झाले आणि मन शांतीही मिळत नसायची, सारखी चिडचिड व्हायची। त्यामुळे वाटलं की मनात कुठंतरी स्वामींचं श्रद्धास्थान होतं। श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा दुःख वगैरे काही आलं तर मी म्हणत असायची। त्यामुळं असं वाटलं की आपण आता सेवा चालू करायला पाहिजे, म्हणून मी स्वामींची सेवा घरामध्ये सुरू केली। आणि घरात जेव्हा सेवा सुरू केली तेव्हा प्रचंड विरोध झाला, प्रत्येकाकडून विरोधच झाला। त्यांचं खूप कडक असतं, तू कशाला करते, घरामध्ये नॉनव्हेज होतं। तर मी म्हटलं की आपली रूम ही देवघराची सेपरेट आहे, त्यामुळे नॉनव्हेजचा काही संबंध नाही, कारण मी, माझे मिस्टर आणि माझे मुलं हे नॉनव्हेज खात नव्हतो। त्यामुळे मी स्वामी सेवा ही करत होती। मला इथून सेपरेट व्हायचं होतं, त्यासाठी मी स्वामी सेवा ही करत होती। त्याच दरम्यान काय झालं, 1 वर्ष स्वामी सेवा केली आणि माझा मुलगा हा रोडनी चाललेला होता, आमच्या घराच्या जवळच मेन रोड आहे, त्या मेन रोडवरून तो गाडीवरती चालला होता। गाडीवर जाता जाताच मागून एक ट्रक आली आणि त्याला आमच्या घरासमोरच उडून दिलं आणि त्याच्या पोटावरून ट्रक गेली। अक्षरशः माझा मुलगा आमच्या डोळ्यासमोर गेला आणि तिथेच त्याने जीव सोडला। त्या दिवसापासून खूप मला प्रचंड हे होत होतं, खूप त्रास होत होता, इतका त्रास ना की भयानक त्रास। माझा एवढा मुलगा कसा गेला, स्वामी तुम्हाला माझ्यावरती का बरं दया आली नाही, माझ्याकडे एकदा तुम्ही बघायचं ना, असं म्हणून मी स्वामींकडे खूप रडत होती, खूप रडत होती। तुम्ही घरात आला त्यामुळंच हे असं घडलं आहे, असं मी स्वामींना म्हटली। आणि मग मी ती मूर्ती जी घरी आणली होती ती एका मंदिरामध्ये नेऊन ठेवली। त्यानंतर म्हटलं मी आता कुठल्याही देवतेचं करायचं नाही, ज्याच्यासाठी करायचं होतं तोच आता राहिला नाही, असं माझ्या मनामध्ये विचार येत होते। आणि मग मी ती मूर्ती घरामध्ये बाहेर काढून टाकली। जेव्हापासून घराच्या बाहेर मूर्ती काढली तेव्हापासून खूप विचित्र स्वप्ने पडू लागली होती। इतकी प्रचंड भयानक स्वप्न पडायची। माझा मुलगाही माझ्या स्वप्नामध्ये यायचा, साप यायचे, अशी भूत पिशाच असे खूप स्वप्नात यायचे आणि मला खूप भीती वाटायची। त्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ त्यावेळेस म्हणत होते।
म्हणत होती. खूप भीती वाटायची आणि मग मला असं वाटलं की स्वामींची इच्छा आहे की मी सेवा करावी. जे घडणार आहे ते घडतच असतं. त्याच दरम्यान काय झालं की यूट्यूबला माझ्यासमोर असाच एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये सर्व काही त्यांनी सांगितलं की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. जे आपण मागच्या जन्मीचे कर्म केले असतात त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये घडत असतं. त्यामुळे कोणीही देवाला कधीही दोष देऊ नये की माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का आणि मी तुला दिसलो का, असं देवाला कधीच म्हणू नये. फक्त देवाला एवढं म्हणायचं असतं की हे दुःख सोसण्याची ताकद तुम्ही मला द्या. एवढं म्हटलं की देव बरोबर ती दुःख सोसण्याची ताकद देतो. त्या दिवसापासून मी पुन्हा तारक मंत्र वगैरे म्हणायला सुरुवात केली आणि जवळपास 1-2 महिने झाले असेल. त्याच दरम्यान काय झालं की माझी जी मुलगी आहे तिचे मिस्टर पुन्हा एकदा ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. त्यावेळेस तर पायाखालची जमीनच सरकली. आता काय करायचं, कुणाचाच आधार राहिला नाही. कसं होणार हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. कारण माझ्या मुलीला फक्त एक 5 वर्षाचा आणि एक 2 वर्षाचे असे छोटे छोटे 2च मुलं होते आणि एवढं मोठं आयुष्य आता तिने कसं काढायचं हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. देवाला एवढी करुणा का बरं आली नाही. त्यावेळेस मी म्हटलं, स्वामी जेव्हा जेव्हा मी तुमची सेवा करायला घेते तेव्हा तेव्हा आयुष्यात खरंच काही ना काही वाईटच घडत जातं. खरंच तुमचं काहीच केलं नाही पाहिजे. जे कोणी नास्तिक आहेत ते किती सुखी आहात आणि जे खरंच चांगले आहात त्यांच्याच मागे तुम्ही लागतात, असं म्हणून मला खूप वाईट वाटायचं. त्या दिवसापासून पुन्हा एकदा स्वामी सेवा मी बंद केली. पण दुःखाची मालिका ही संपायला काही हेच होत नव्हतं. कारण जे माझे मोठे सासरे आहेत ते देखील एक्सपायर झाले. त्यांना हार्ट अटॅक आला. आमच्या घरामध्ये एक व्यक्ती आम्ही गमावू लागलो. हे का बरं घडत आहे ते काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यावेळेस आम्ही मग काहीतरी पर्याय म्हणून काहीतरी आपल्या घरात वाईट शक्ती आहे असं जाणवत होतं. म्हणून आम्ही एका बाहेर बघितलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये तुमचा जो मुलगा गेला आहे त्याचं आत्मा हा शांत झालेला नाही. त्याचं काहीच इच्छा, कुठलीही इच्छा ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तुमच्या घरातील एक व्यक्ती ही एक्सपायर होत आहे. तुम्ही त्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करायला पाहिजे असं ते म्हटले. पण त्याच्या काय इच्छा होत्या हे आम्हाला देखील माहीत नाही. म्हटलं आता काय करावं. खूप मोठा प्रश्न पुन्हा एकदा पुढे उभा राहिला. मग पुन्हा आता स्वामींशिवाय दुसरा पर्याय नव्हता. स्वामींना पुन्हा शरण गेले आणि स्वामींना विनंती केली की माझ्या मुलाची जी काही प्रबळ इच्छा असेल ती फक्त मला दाखवा, मला मार्ग दाखवा, ती इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा मला द्या, असं स्वामींना विनंती केली. त्यानंतर मग मी एक दिवस असंच 8 दिवस गेले असेल. 8 दिवस झोपलेली होती. दुपारची वेळ होती, 3 वाजले असेल. मी गाढ झोपलेली होती. त्याच दरम्यान मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये छोटे छोटे मुलं आले आणि त्या मुलं त्यांना कुणाचाही आधार नव्हता. त्यांना आई वडील नव्हते आणि ते असेच अनाथ होते. त्यांना घालण्यासाठी कपडे नव्हते. अन्नासाठी ते तडफडत होते आणि ते मला अन्न द्या अशी हे म्हणत होते आणि रडत होते. त्याच दरम्यान काय झालं की माझा जो मुलगा आहे तो मुलगा आला आणि त्या मुलाने त्यांना खाण्यासाठी आणि नवे कपडे दिले आणि झोपण्यासाठी एक असं घरासारखं केलं, असं मला त्या स्वप्नामध्ये स्पष्टपणे दिसत होतं. आणि मग त्यांना कपडे वगैरे देऊन त्यांनी 2 पिशव्या घेतल्या आणि तो तेथून निघून गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी या स्वप्नाचा काय अर्थ आहे, हा अर्थ कसा उलगडायचा हे कळेना. त्यावेळेस मी माझ्या सर्वांना सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले अगं त्याची इच्छा होती की त्याने म्हणजे असं जे कोणी अनाथ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं, असं त्याची इच्छा असणार, आपण ती केली पाहिजे. मग लगेच क्लिक झालं की मी स्वामींना विनंती केली होती आणि स्वामींनी हे माझ्या पुढे आणलं. आता ही इच्छा माझ्या मुलाची पूर्ण केली पाहिजे. मग मी अनाथ आश्रमामध्ये अन्नदान हे वगैरे दर महिन्याला करत असते. तिथे सर्व काही देत असते. तेव्हापासून घरात थोडंफार बदल झाले आहे. आज आम्ही सेपरेट झालो आहे आणि माझ्या घरात स्वामींची सेवाही चालू आहे. दुःख खूप आहे पण स्वामी साथ देतात हेच खूप माझ्यासाठी आहे. आता माझी मुलगी माझ्या जवळच आहे. तिचे मुलं ही माझ्याकडेच आहे. आता तिला देखील काहीतरी आधार स्वामी देतील हे मला माहीत आहे. एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की आता तिला सुखी ठेवावं. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.